तर हा मतदारसंघ माझा आहे. मी त्या काँग्रेसची खासदार म्हणून त्या ठिकाणी काम करत आहे आणि कोणीही बाहेरचा माणूस येईल आणि अशा पद्धतीचं काम त्या ठिकाणी करेल. खरं तर हे पक्षासाठी देखील चुकीचं आहे. खासदार झाले म्हणजे काही जिल्ह्याचे किंवा लोकसभेचे मालक ठरत नाहीत. तेथील कार्यकर्त्यांना सांभाळणं हे नेत्यांचंही काम आहे आणि खासदारांचंही काम आहे. माझं स्पष्ट आहे, मी स्पष्ट बोलणारी बाई आहे. मी कधी कोणाच्या मतदारसंघात ढवळाढवळ करत नाही. आता प्रतिभांना येऊन सुद्धा 6 वर्षच झालेत, पण अख्खा जिल्हाच माझा आहे आणि मी म्हणेल तसं होईल असं होणं शक्य नाही. तुम्हाला जर का आमची गरज नसेल किंवा पक्षाला गरज नसेल तर आम्ही घरी बसू आणि पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून काम करू. चंद्रपुरातल्या काँग्रेसच्या 2 बड्या नेत्यांमधलं हे वाकयुद्ध आता दिल्ली दरबारी पोहोचण्याची शक्यता आहे. खरं तर चंद्रपूर महानगरपालिकेत 27 जागा जिंकत काँग्रेस भाजपपेक्षाही मोठा पक्ष ठरलाय. मात्र काँग्रेसचे नेते बहुमताचा आकडा गाठण्यासाठी धडपडताना कमी आणि एकमेकांशी भांडण्यामध्येच धन्यता मानताना दिसतात. एकीकडे महाराष्ट्र काँग्रेसचा मोठा चेहरा आणि माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, तर दुसरीकडे आक्रमक स्वभावासाठी ओळखल्या जाणाऱ्या काँग्रेसच्या खासदार प्रतिभा धानोरकर. आपली राजकीय ताकद सिद्ध करण्यासाठी दोनही नेत्यांनी काँग्रेस नगरसेवकांची पळवापळवी सुरू केली आहे. आमच्याच काँग्रेसच्या एका मोठ्या नेत्यांनी काही आमचे नगरसेवक हे घरी असताना त्यांना उचलून नेले. खरं तर जे पक्षाचे नगरसेवक आहेत त्यांना उचलून नेऊन असे वेगवेगळे गट करायची गरज नव्हती. का नेलं ते मला माहीत नाही आणि कोणी नेलं हे म्हणण्यापेक्षा आमच्या जिल्ह्याचे जे नेते आणि विधिमंडळाचे गटनेते आहे विजूभाऊ वडेट्टीवार यांचे काही लोक त्यांनी त्या नगरसेवकाच्या घरी अक्षरशः रॅलीतूनच त्या काही नगरसेवकांना त्यांनी उचलून. मी जर असं म्हटलं की जे नगरसेवक आहेत त्यांना जर सोडलं तर सर्वच नगरसेवक माझ्याकडे येतील. 1-2-4 सोडलेत, पण आपल्याला तसं करायचं नाही. कोणाला स्वतः खासदार जाऊन त्यांना जबरदस्तीनं गाडीत बसवून आपल्या घरी घेऊन गेलेत हेही त्या लोकांना माहीत आहे. त्यातील अनेकांनी मला फोन करून सांगितलं. दरम्यान काँग्रेसचे चंद्रपूरचे माजी शहराध्यक्ष रामू तिवारी यांनी खासदार प्रतिभा धानोरकरांबद्दल एक मोठा गौप्यस्फोट केलाय. खासदार मॅडम आहेत त्यांनी पण थोडंसं समजूतदारीनं घ्यायला हवे. ते स्वतः जाऊन जे शहराचे अध्यक्ष आहे, महिला अध्यक्ष आहे, बाकी महिला सदस्य आहेत त्यांना ते घरून पकडून रॅलीमध्ये पकडून घेऊन जात आहे, तर ते पण बरोबर नाही. आणि आम्हाला माहित आहे की ते कुठं आहेत. त्यांचे जे आमचे सदस्य आहेत ते 13 सदस्य यवतमाळमध्ये एका हॉटेलमध्ये त्यांना लॉकअपमध्ये ठेवलं आहे. विजय वडेट्टीवार आणि प्रतिभा धानोरकर या 2 नेत्यांमधला वाद आता थेट चंद्रपूरच्या राजकीय मालकीपर्यंत येऊन पोहोचलाय. बेबी फॉर्म तुम्ही दिले, पक्षाच्या सिम्बॉलवरती निवडून आले तेव्हा अर्धे तुमचे अर्धे आमचे हा विषय अजिबात आला नाही. आणि खरं तर हा मतदारसंघ माझा आहे. मी त्या काँग्रेसची खासदार म्हणून त्या ठिकाणी काम करत आहे आणि कोणीही बाहेरचा माणूस येईल आणि अशा पद्धतीचं काम त्या ठिकाणी करेल. खरं तर हे पक्षासाठी देखील चुकीचं आहे. खासदार झाले म्हणजे काही जिल्ह्याचे किंवा लोकसभेचे मालक ठरत नाहीत. तेथील कार्यकर्त्यांना सांभाळणं हे नेत्यांचंही काम आहे आणि खासदारांचंही काम आहे. अख्खा जिल्हाच माझा आहे आणि मी म्हणेल तसं होईल असं होणं शक्य नाही. कोणी ते कुठल्याही पक्षाचं नेतृत्व ते मान्य करणार नाही. सगळ्यांना मिळून मिसळून काम करावं लागतं, तेव्हाच रिझल्ट येतो. विजय वडेट्टीवारांच्या राजकीय कारकिर्दीचा उल्लेख करत त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रात लक्ष द्यावं असा सल्ला प्रतिभा धानोरकरांनी दिलाय. मात्र आपल्या मतदारसंघात ढवळाढवळ करू नये असा इशारा द्यायला त्या विसरल्या नाहीये. त्यांनी अख्ख्या महाराष्ट्राकडे लक्ष दिलं पाहिजे. महाराष्ट्रात इतरही ठिकाणी महापालिकेच्या निवडणुका झाल्या, त्या ठिकाणी त्यांनी लक्ष द्यायला पाहिजे होते. फक्त माझ्याच मतदारसंघात किंवा आमच्या जिल्ह्यापुरतेच ते मर्यादित नाही. आणि माझं स्पष्ट आहे, मी स्पष्ट बोलणारी बाई आहे. मी कधी कोणाच्या मतदारसंघात ढवळाढवळ करत नाही. विजय वडेट्टीवारांविरोधात सुरू झालेल्या वर्चस्वाच्या लढाईत प्रतिभा धानोरकरांनी अखेरीस ब्रह्मास्त्र बाहेर काढलं. त्यांनी थेट राजीनाम्याचाच इशारा दिलाय. तर विजय वडेट्टीवारांनी धानोरकरांवरती केलेल्या उपकाराचा पाढा वाचत जरा सबुरीनं घेण्याचा सल्लाही दिलाय.
पक्षाला जर का आमची गरज नसेल तर आम्ही काम करणारे लोक आहो, जमिनीवरती राहून काम करतो, लोकांमध्ये राहून काम करतो. त्याच्यामुळे जिल्हा काँग्रेस, शहर काँग्रेस आणि सगळे महिला काँग्रेस आणि सगळे सेल आणि मी स्वतः खासदार, आम्ही सगळेजण सामूहिक राजीनामे देऊन त्या ठिकाणी पक्षाला कुठेतरी सांगणार होतो की बाबा तुम्हाला जर का आमची गरज नसेल किंवा पक्षाला गरज नसेल तर आम्ही घरी बसू आणि पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून काम करू. बाळू धानोरकरजींना पक्षामध्ये प्रवेश करण्यासाठी सुरुवात मीच केली आणि प्रवेश झाला. 2 शब्द बाजूला आपण तिखरं बोलण्यापेक्षा संयमाने बोलणं हे अत्यंत आवश्यक असं मला वाटतं. काल ज्यांनी जे काही स्टेटमेंट केलं असेल त्यामध्ये त्यांच्या गैरसमजातून झालेलं ते स्टेटमेंट असावं. सध्याचे काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष हे सुद्धा विदर्भातलेच आहेत. त्यामुळे ते वडेट्टीवार आणि धानोरकर या दोघांनाही चांगलंच ओळखून आहेत. दोन्ही अत्यंत तुल्यबळ अशा स्वरूपाचं आमचं नेतृत्व आहे. यांच्यात एक संवाद जो आहे, हा माफक संवाद हा स्थापन अद्यापर्यंत झालेला नाही. त्यामुळे असं वाटतं. मात्र दोन्ही काँग्रेसचे नेते आहेत, वरिष्ठ नेते आहेत आणि यामध्ये कुठल्याही प्रकारचा विसंवाद किंवा कोणत्याही टोकापर्यंत कुठलाही विषय गेलेला